नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज सकाळी सकाळी मी बनवत आहे जिरा वॉटर, जे की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं की ते मी कसं बनवते। परत एकदा तुम्हाला इथे सांगते, 1 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकायचा आहे, म्हणजे जिरं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। उकळल्यानंतर थंड करायचं आहे आणि बसून छान घोट करून आपल्याला ते पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा घंटा काहीच खायचं नाही आहे आणि प्यायचं सुद्धा नाही आहे। तर त्यानंतर मी जेव्हा जिरा वॉटर पिऊन झालं त्याच्यानंतर मी 1 घंटा योगा करते। या जागेवर तुम्ही मस्तपैकी मॉर्निंग वॉक सुद्धा करू शकता, पण हे खूप जास्त कंपल्सरी आहे। एकतर योगा करा, एकतर तुम्ही वॉकला निघून जा। अर्धा घंटा काय होईना, पण ही गोष्ट तुम्हाला करायची आहे, त्याच्याशिवाय वजन कमी होत नाही। खूप जास्त आता तुम्ही म्हणणार की घरात भरपूर सगळी कामं आहेत, त्याच्यामुळं मग घरातली कामं करता करताच आमचा वॉक होतो, तर तो वॉक काहीच कामाचा नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल की वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पर्सनल टाईम काढावा लागेल आणि घराच्या बाहेर पडावंच लागेल, तेव्हाच कुठं त्याचा फरक आपल्या शरीरावर दिसतो। तर त्यानंतर मी मस्तपैकी चहा घेतला आणि पार्सल आले होते, पार्सल खोलले आणि माझे घरातली जी काही कामं आहेत ती कामं आटपून घेतली आणि जेवण बनवलं। जेवणामध्ये आज लाल माठची भाजी, वरण, भात आणि पोळी, सिंपल असं जेवण होतं। जेवण तुम्ही लक्षात ठेवा, घरात जे काही साधं सिंपल जेवण बनते तेच जेवण तुम्हाला करायचं आहे आणि बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खायला अवॉइड करायच्या आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्हाला कमी करायच्या आहेत, फक्त टोटली बंद नका करू, कारण टोटली जर आपण बंद केली कुठलीही गोष्ट खाणं तर ती अजून जास्त आपल्याला खावं वाटते आणि ते खाल्ल्यामुळं मग आणखी त्याचे साईड इफेक्ट दिसतात। त्याच्यामुळं जी गोष्ट जेव्हा खावं वाटते ना तेव्हा बिलकुल खा, पण थोडीशी कमी प्रमाणात खा। आता मी चहा घेतेच, कारण की मी चहा घेतल्याशिवाय राहू शकत नाही। जर मी चहा घेतला नाही तर तुम्हाला सांगते की मला 2-3 दिवसांनी एवढा चहा घ्यावा वाटतो की मी तो चहा एकाच दिवसात 3दाही घेऊन घेतो। त्याच्यामुळं जी गोष्ट आपल्याला खावं वाटते ती थोड्या प्रमाणात खा, फक्त थोड्या प्रमाणात खायची आपल्याला, एवढंच लक्षात ठेवा बस। त्याच्यानंतर आम्ही चांगापूरला गेलो, दर्शन घेतलं। तिकडून येताना एका ठिकाणी थांबलेलो, जिथे जे तुम्ही बघितलं लोकेशन, तिथे मस्त फोटो व्हिडिओज काढले। घरी आल्यावर भरपूर सगळे व्हिडिओज अपलोड करायचे होते, व्हिडिओज अपलोड केले आणि संध्याकाळचा वेळ होता, परत चहा बनवला, चहासोबत थोडंसं स्नॅक्स खाल्लं आणि लागली मी कामाला, कारण की दुसऱ्या दिवशी होती माझी ब्रायडल ऑर्डर आणि ही ब्रायडल ऑर्डर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, जी मला 3 महिन्या पहिलेच भेटली होती आणि 3 महिन्यापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघतो ती गोष्ट जेव्हा जवळ येते ना तर तेव्हा त्या गोष्टीची उत्सुकता जरा वेगळीच असते। पण कुठलीही ब्रायडल ऑर्डर असेल किंवा कुठलीही ऑर्डर असेल तर त्याच्या पहिल्या दिवशी भरपूर सगळी कामं असतात, ती कामं करणं गरजेचं असते। सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे व्हॅनिटी स्वच्छ करावं लागते। तर मी सगळ्यात पहिले व्हॅनिटीमधले हे ब्रशच बाहेर काढले, कारण की हे वाढवायचे सुद्धा होते, म्हणून सगळ्यात पहिले ब्लेंडर जे आहे ते स्वच्छ करून घेतले। त्याच्यानंतर ब्रशसुद्धा सगळे एक एक करून धुवून घेतले। यशिकासुद्धा माझी हेल्प करत होती, तर म्हणून लवकरसुद्धा हे ब्रश धुवून झाले। त्याच्यानंतर मला व्हॅनिटीसुद्धा साफ करायची होती। तर मला काल एका व्यक्तीने म्हटलेलं की ताई स्किन टोन बघून ऑर्डर घेतल्या जातात, तर इथे मी त्यांचे जे हे कन्फ्युजन आहे ते क्लिअर करते की स्किन टोन बघून कुठलीच मेकअप आर्टिस्ट ऑर्डर घेत नाही। जी टॉप मोस्ट असेल, टॉप लेवलची ही मेकअप आर्टिस्ट असेल ना, ती सुद्धा कोणत्याच व्यक्तीचा स्किन टोन बघून ऑर्डर घेत नाही। फक्त आपल्याला स्किन टोन ओळखायचा असतो, कुठल्याही मेकअप आर्टिस्टला त्या समोरच्या व्यक्तीचा स्किन टोन ओळखायचा असतो आणि तो ओळखून आपल्याला तिच्यावर मेकअप करायचं असते, हेच महत्त्वाचं असते। त्याच्या व्यतिरिक्त असं नाही आहे की बाबा तिचा स्किन टोन हा आहे तर मग मला ऑर्डर घ्यायची आहे किंवा तो आहे तर मग मी ऑर्डर घेणार नाही आहे, असं नसतं। हे बिलकुलही योग्य नाही आहे, जो तुम्ही विचार केला हा विचार चुकीचा आहे। जर तुम्हाला कोणी सांगितलंही असेल तर प्लीज तुम्ही त्यांना ही गोष्ट समजावून सांगा की बाबा हे चुकीचं आहे, तू हे चुकीचं बोलत आहे म्हणून।
तर स्किन टोन फक्त मेकअप आर्टिस्टला ओळखायचा असतो, ज्याच्यानुसार तिला मेकअप करायचा असतो, म्हणून तो स्किन टोन ओळखता यायलाच पाहिजे. आणि मला खूप योग्य पद्धतीने स्किन टोन प्रत्येकाचा ओळखता येतो, कारण की माधुरी खेसे मॅमनी आम्हाला सगळ्यात पहिले त्याचं डिटेल नॉलेज दिलेलं की कशा पद्धतीने स्किन टोन ओळखायचा आणि कशा पद्धतीने मेकअप करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पहिल्या दिवशी पूर्ण व्हॅनिटी मी स्वच्छ करते आणि मग दुसऱ्या दिवशी ती स्वच्छ व्हॅनिटी असते. ही गोष्टही करणं गरजेची याच्यासाठी आहे की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला इन्फेक्शन नाही व्हावं आणि सगळ्या गोष्टी आपण आहेत की नाही व्यवस्थित घेतल्या की नाही, की जेणेकरून तिथे जाऊन कुठली गोष्ट कमी नसावं आपल्याजवळ. हे सुद्धा मी सगळी व्हॅनिटी एकदा चेक करून घेते आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी मस्तपैकी फ्रेश माइंडने ऑर्डरवर जाते. आता उद्याच्या ऑर्डरचा खूप भारी एक्सपिरियन्स होता, तर तो एक्सपिरियन्ससुद्धा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला समोर आणखीन खूप छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. वेट लॉससुद्धा तुम्हाला काही टिप्स माझ्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे. वजन मी कमी करणारच आहे, 100% माझं वजनही कमी होणारच आहे, कारण या पहिलेसुद्धा मी वजन कमी केलं होतं. पुढच्या महिन्यात बड्डे आहे, त्याच्या पहिले मला वरचं जे काही माझं 4 किलो वजन वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळी व्हॅनिटी साफ केली आणि त्याच्यानंतर दिवस संपवला. आज जेवणामध्ये संध्याकाळच्या भाकर केली होती आणि फोडणीचं वरण होतं. जेवण केलं आणि झोपली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटते आता उद्या, तोपर्यंत बाय.